नमस्कार, मी सारिका। आम्ही आहोत सध्या गावी मी गावच्या घराच्या बाहेर दारातच बसली आहे। कारण तसंच आहे, वाट बघते कारण की आमचं ना थोडंसं काम करायचं होतं घराचं, त्याच्यामुळे सामान येणार होतं, त्याचीच मी वाट बघत होती। हे बघा सामान आलेलं आहे, म्हणजे पत्रे अँगल वगैरे सगळं येणार होतं ना, कारण की थोडं काम करायचं होतं। काम म्हणजे काय, ज्याने जो आमचा जुन्या व्हिडिओ घरांचे बघितले असणार, घर बनवलेल्यानंतरचं, त्यांना माहिती असणार की घराच्या बाजूलाच आहे ना, म्हणजे आम्ही असा एक चौथरा बांधून घेतला होता, म्हणजे घराला लागूनच बांधला होता तो, म्हणजे बसण्यासाठी वगैरे किंवा चूल मांडण्यासाठी असं ओपन चौथरा आम्ही तयार केलेला होता। पण झालं काय ना, पावसामध्ये नंतर जसं आम्ही यूज करायला तो घेतला, म्हणजे जसं यावेळेला ना पाऊस भरपूर होता, त्याच्यामुळे मे महिन्यामध्ये पण पाऊस पडत होता आणि त्या चौथऱ्यावर आहे ना आम्हाला बसता येईना की चूल पेटवता येईना, म्हणजे तो पूर्ण वायाच जात होता। आणि पाऊस पडून आहे ना पूर्ण तो काळासुद्धा झालेला, भिंतीसुद्धा त्याच्या खराब झालेल्या। त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की आता तो जो चौथरा आहे तो आता पॅक करून घ्यायचा, जेणेकरून आपण तो यूज करू शकतो, चूल पेटवू शकतो। त्याच्यामुळे आता आम्ही ना हे असे पत्रे टाकून घेतो आहे। सकाळी 11 वाजता काम चालू केलेलं, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दादांनी ना पूर्ण काम करून टाकलं, म्हणजे पत्र्यांचं वगैरे काम वगैरे सामान आणून वगैरे सगळं एका दिवसामध्ये हे सगळं काम करून टाकलं, भारी काम केलं होतं। आणि आता हे फायनल टचअप त्यांचं चाललं होतं। आता काम बऱ्यापैकी झालेलं आहे, काळोख आहे। दुसऱ्या दिवशी मी सकाळी तुम्हाला दाखवते। हे बघा, हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। असं हे तयार करून झालेलं आहे, पत्रे वगैरे टाकून झालेलं आहे। अजून आम्हाला थोडं काम करायचं आहे, म्हणजे बाजूनी आहे ना आम्ही अशी अर्धी भिंती टाकून घेणार आहोत आणि ग्रिल वगैरे लावणार आहोत। ते सुद्धा काम झाल्यानंतर मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवून घेते। हे बघा, खूप छान वाटतं ना, भारी वाटतं आहे। तर हा बघा, हा 2-3 दिवसानंतरचा व्हिडिओ आहे। आता हे आहे ना, हे बघा, हे असं आम्ही अर्ध्या भिंती लावून घेतलेल्या आहेत, बनवून घेतल्या आहेत आणि सेफ्टीसाठी ग्रिल लावून घेतलं आहे, म्हणजे जेणेकरून रात्री अपरात्रीसुद्धा आपण इथे बसू शकतो। आणि हा दरवाजा लावून घेतला, म्हणजे एक रूमसारखंच करून घेतलं आम्ही चुलीसाठी वगैरे। आता बाहेरून तुम्हाला कसं दिसतंय हे बघा, हे अशा प्रकारे दिसतंय। आता हे 2च दिवस झाले आहेत बांधून, अजून थोडंसं आतमध्ये टचअप वगैरे बाकी आहे। हे बघा, हे अशा प्रकारे दिसतंय, खूप भारी वाटतंय आम्हाला, म्हणजे चुलीसाठी एक सेपरेट अशी रूमच झाली। हे बघा, हा दरवाजा लावला आहे, सिम्पल बनवलं आहे आम्ही, म्हणजे हे सिमेंटचा दरवाजा वगैरे लावला आहे आम्ही, जास्त काय। एक्स्ट्रा बनवलेली रूम कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।